नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी अनेकदा यशवंतराव चव्हाणांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत असतो. त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे जवळजवळ आता असं पण म्हणू की 50 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना यशवंतराव म्हणाले होते की आपण वक्तव्य करताना काय करावं, काय बोलावं हे जरी माहिती नसलं तरी एक गोष्ट पक्की माहिती असली पाहिजे की काय बोलू नये. कारण चुकीचं बोललात तर त्याचे दुष्परिणाम पुढल्या काळात आणि दीर्घकाळ भोगावे लागत असतात. त्यामुळे बरोबर बोललो नाही आणि टाळ्या मिळाल्या नाहीत तरी चालेल, पण चुकीचं बोलून जे काय नुकसान व्यक्तीचं आणि पक्षाचं होतं ते होऊ नये याचं भान असलं पाहिजे. एवढाच यशवंतरावांच्या म्हणण्याचा आशय होता. पण दुर्दैव असं की यशवंतरावांनी ज्यांना मानसपुत्र मानलं जातं म्हणतात त्या शरद पवारांना त्याचं भान राहिलं नाही आणि त्यांच्यानंतर आलेल्या काँग्रेसच्या सगळ्याच पुढल्या पिढीतले दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या चौथ्या पिढीतल्या कोणालाही याचं भान राहिलेलं नाही. त्यामुळे नको तितकं आवेशपूर्ण बोलायचं, बिनबुडाचं बोलायचं आणि आपल्याच तंगड्या कुठल्या ना कुठल्या सापड्यात अडकून घ्यायचं हे आजकाल काँग्रेसच्या आणि काँग्रेस प्रणित विविध पक्षांच्या नेत्यांचं कर्तव्य झाल्यासारखं वाटायला लागलं. तसं नसतं तर मध्यंतरी जे काय त्या अंबडला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तिथे लाठीमार झाल्यानंतर अतिशहाणपण सगळे करत होते. सगळ्या पक्षाचे नेते अतिशहाणपण करत होते. त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली अक्कल पाजळली नसती. कुठून तरी कोणीतरी सुरू केलं की मंत्रालयातूनच लाठीमाराचे आदेश आले. ते उपोषण 5-7 दिवस चालू होतं, तोपर्यंत काही झालं नव्हतं. पण जेव्हा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावायला लागली तेव्हा शासकीय व्यवस्थेकडून त्यांना सक्तीने किंवा निदान त्यांची प्रकृती तपासण्यासाठी जे पथक आलं होतं त्या पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात कुठेतरी दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. तेव्हा तो लाठीमार मंत्रालयाच्या आदेशावरून झाला. इथपर्यंत कंड्या पिकवल्या गेल्या आणि त्यावर प्रत्येकजण, खुद्द शरद पवार, सुप्रियाताई, मिळतील ते संजय राऊत आणि आपण बोलायलाच नको. त्या अमेरिकेत लाठीमार झाला तरी मुंबईच्या मंत्रालयातून कसा झाला हे सांगू शकतील. पण राष्ट्रवादी काँग्रेस, नाना पटोलेंची काँग्रेस, सगळेच्या सगळे वाटेल ती बकवास करत सुटले आणि त्यांनी आत्मघात कसा केला आहे हे तेव्हा कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. जे 11 सप्टेंबरला म्हणजे जवळजवळ 3 आठवड्यापूर्वी मी एका व्हिडिओतून सूचित केलं होतं की अनिल देशमुख तुम्ही कसली कबुली देताय. जो गुन्हा आपण केलाच नाही असा दावा करत कोर्टातून जामीन घेऊन तुम्ही सध्या बाहेर आहात. तो गुन्हा आपणच केल्याची कबुली जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या निमित्ताने अनिल देशमुखांनी देऊन टाकली. हे मी तेव्हाच व्हिडिओ करून 11 सप्टेंबरला टाकलेलं आहे बघा. असं मी का म्हणालो मित्रांनो? असं का म्हणालो? जर लातूर का अंबड कुठे तिथल्या एखाद्या तालुक्यामध्ये उपोषणात किंवा झालेल्या दंगलीत लाठीमार करायचा की नाही याचे आदेश पण मंत्रालयातून जात असतील तर मग मनसुख हिरेंची हत्या करण्याचे आणि त्याचा मृतदेह खाडीत गायब करून टाकण्याचे आदेशसुद्धा मंत्रालयातूनच गेले पाहिजेत. मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकं स्कॉर्पिओ गाडीत भरून ठेवायची आणि त्यांच्या आयुष्यात दहशत निर्माण करायची याचेसुद्धा आदेश जर कृत्य पोलीस खात्याकडून झालं असेल तर ते सुद्धा गृह खात्याच्या मंत्रालयाच्या आदेशावरून झालं असणार. म्हणजे अल्टिमेटली अनिल देशमुख यांनीच मुकेश अंबानी यांच्या दारात स्फोटकं ठेवण्याचे आदेश दिले होते. मनसुख हिरेनला ठार मारून त्याची बॉडी गायब करण्याचे आदेशसुद्धा
अनिल देशमुखांनीच गृहमंत्री म्हणून दिले होते असं सिद्ध होईल, असं सिद्ध होतं. कारण जर लाठीमाराचे आदेश, लाठीमार हा मंत्रालयाच्या आदेशाशिवाय होत नाही, तर मग थेट एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह गायब करणं किंवा मुंबईच्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून 100 कोटीची खंडणी वसूल करणं हा सुद्धा आदेश मंत्रालयातूनच आला पाहिजे. आणि खुद्द तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तर तोच आरोप केला आहे, ज्याला आपल्या वायफळ बडबडीतून अनिल देशमुखांनी दुजोरा देऊन टाकला जरांगे पाटील उपोषणाच्या प्रकरणात. आणि म्हणून नको तो मूर्खपणा तुम्ही केला आहे हे फक्त मीच माझ्या व्हिडिओत सांगितलं, कोणाला त्याचा गंधवार्तासुद्धा नव्हती. कारण आज त्याचा जो उलटा वापर आजच्या गृहमंत्र्यांनी आणि गृहमंत्रालयाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी करायचा ठरवला तर अनिल देशमुखांचं राजकीय भवितव्य संपून जाईल. त्यांचं ते वक्तव्य त्यांच्याच विरुद्ध ईडी आणि इतर ज्या केसेस चालू आहेत त्याच्यात वापरलं की मंत्रालयातून आदेश गेले लाठीमार करायला, तर मंत्रालयातूनच आदेश गेले मनसुख हिरेंची हत्या करायला किंवा स्फोटकं ठेवायला. हे तर्कशुद्ध होऊन जातं आणि कायदा तर्कसंगत चालतो, पुराव्यावर चालतो. तो लाठीमार हा मंत्रालयाच्या आदेशावर झाला याचा कुठचाही कागदोपत्री पुरावा नाही. पण तत्कालीन पोलीस आयुक्त आणि उद्धव ठाकरे अनिल देशमुखांचे लाडके दुय्यम पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांनी आपल्याला खंडणी वसुलीसाठी मंत्रालयातून आदेश मिळाले होते, मंत्र्यांकडून आदेश मिळाले होते, हे लेखी पत्र PMLA कोर्टाला दिलेलं आहे. थोडक्यात अनिल देशमुखांनी आपल्याच तांगड्या अडकून घेतलेल्या आहेत आणि काही गरज नव्हती. जरांगे पाटील तिथला उपोषण किंवा तिथला जो लाठीमार आहे त्याविषयी अनिल देशमुखांनी बोललंच पाहिजे अशी कुठची कायदेशीर किंवा वैयक्तिक सक्ती नव्हती. मग माणसं बोलतात का? आणि हे मी आज का बोलतोय माहिती आहे का मित्रांनो, तेवढीच गोष्ट झालेली नाही. ज्या एका बाजूला तुम्ही संपूर्ण मुंबई पोलीस खात्याला अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये गुन्हेगारांची टोळी बनवून टाकलं होतं, ते मर्डर करत होते, उद्योगपतीच्या दारात स्फोटकं ठेवत होते, त्यांची आत्मीयता एवढी होती की त्यावर गडबड झाल्यानंतर त्याला ओसामा बिन लादेन का बनवता इथपर्यंत त्याचा बचाव पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केला होता. मग अशा नाजूक विषयात आपण मौन पाळावं एवढी सुद्धा बुद्धी ठिकाणावर राहिलेली नाही आहे का अनिल देशमुख असं बोलले? कारण या सगळ्या प्रसंगाची गोष्ट लक्षात ठेवा. सचिन वाझे हे प्रकरण कुठून सुरू झालं? सचिन वाझे प्रकरण विधानसभेमध्ये विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी काढलं होतं आणि त्याच्यावर 2 अनिल मंत्री तुटून पडले होते. एक होते गृहमंत्री तुमचे अनिल देशमुख आणि दुसरे होते परिवहन मंत्री अनिल परब. जणू काय आता उद्याच्या उद्या असले काहीतरी गौप्यस्फोट करणाऱ्या विरोधी नेता देवेंद्र फडणवीसांना अटक करणार अशा थाटात आवेशात हे 2 अनिल बोलत होते, आठवतं तुम्हाला? आणि ते सगळं प्रकरण आलं होतं कुठून? आपण बोलतोय त्याचे सज्जड पुरावे आपल्याकडे आहेत. बदली करण्यातून पैसे खाल्ले जातात. फक्त पैसे उकळण्याचा धंदा महाविकास आघाडी म्हणून चालू आहे. जग ठप्प झालं आहे, लॉकडाऊन आहे, पण इकडे फक्त खंडणी वसुली हाच कारभार होऊन बसला आहे असा गंभीर आरोप विरोधी नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी केला होता. आणि ते करताना हा सगळा व्यवहार कसा कसा चालतो आहे, त्याच्यात कोण कोण पॉलिटिशियन्स आहेत, राजकारणी आहेत, दलाल आहेत, सरकारी खात्यात उच्च पदस्थांच्या बदल्या करण्यासाठी किती पैसे मागितले जातात, कुठून कसे पुरवले जातात, या विषयाचे फोनवरून चालणारे जे गप्पा आहेत
चर्चा आहेत या सगळ्याचं रेकॉर्डिंग असलेली एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विधानाला वजन यावं म्हणून तात्कालीन सभापतींकडे दिली होती. त्याचं पुढे काय झालं माहीत नाही. आणि ते रेकॉर्डिंग कोणी केलं होतं? ते रेकॉर्डिंग रश्मी पुराणिक, आपला रश्मी शुक्ला नावाच्या एका IPS महिला अधिकाऱ्याने केलं होतं, ज्या तेव्हा महाराष्ट्राच्या दक्षता आयुक्त होत्या. दक्षता आयुक्त याचा अर्थ राज्याच्या प्रशासनामध्ये जर कुठे भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार चालू असेल, लाचलुचपतखोरी चालू असेल तर त्यावर नजर ठेवणं, त्याचे पुरावे गोळा करणं आणि संबंधितांनी त्यावर कारवाई करावी म्हणून त्या सगळ्याचा अहवाल वर पाठवणं, हे काम रश्मी शुक्ला अतिशय तत्परतेने करत होत्या. आणि आपण कायद्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून या संबंधित जे संशयित बोलत आहेत, आपसात बोलत आहेत, फोनवर बोलत आहेत, त्याची नोंदणी करणं, यासाठी त्यांनी फोन टॅपिंग केलं होतं. आणि हे फोन टॅपिंग करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांच्याकडून घेतली होती. पुढे ही सगळे रेकॉर्डिंग तयार झालं, त्याचे पुरावे तयार झाले, ते सुबोध जायस्वाल यांना दाखवण्यात आले. त्यांच्याकडून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत, उद्धव ठाकरेंपर्यंत पोचवण्यात आले, पण काही झालं नाही. त्या काळातले त्या खात्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही त्याबद्दल कुठलीही तक्रार केली नव्हती, कारण त्यांच्याही परवानगीनेच ही सगळी रेकॉर्डिंग झाली होती. तरीही मग उलट त्याच रश्मी शुक्लांना बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केलं या आरोपाखाली गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता. अखेरीस यात आपल्या प्रामाणिकपणापेक्षा त्या प्रामाणिकपणाला गुन्हा ठरवण्याचे प्रयत्न अधिक होत आहेत. हे दिसल्यावर सुबोध जायस्वाल यांनी महाराष्ट्र सोडून केंद्रीय सेवेत जाण्यासाठी प्रतिनियुक्ती मागितली. त्या त्यांना तात्काळ देण्यात आली, कारण ती डोईजर झालेले होते. त्यांच्या अपरोक्ष अनिल देशमुख वाटेल त्या ट्रान्सफर बदल्या करत होते आणि अनेक बदल्या तर अनिल देशमुखांना सुद्धा माहिती नसलेल्या मुख्यमंत्र्यांकडून परस्पर चालल्या होत्या. याचाही बबरा झालेला आहे. मुद्दा असा मित्रांनो की त्यानंतर जेव्हा रश्मी शुक्लांना गुत्त्यात घालण्याचा प्रयत्न झाला, त्यासुद्धा प्रतिनियुक्तीवर हैदराबादला निघून गेल्या. तरीही त्यांना गुन्हेगार ठरवून FIR दाखल करण्यात आले. कुलाब्याच्या पोलीस ठाण्यात त्यांना 2दा जबानीसाठी यावं लागलं होतं हैदराबादहून. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगितला मित्रांनो की काल म्हणजे 3 ऑक्टोबरला त्याच रश्मी शुक्ला आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक झालेल्या आहेत. आला लक्षात मुद्दा? ज्या देशमुखांनी आणि अनिल परबांनी रश्मी शुक्लांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच आता महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुख झालेले आहेत. त्या तुम्हाला सोडतील? जरा कल्पना करा मित्रांनो, कशी गंमत असते. आज ज्या प्रकारे त्यांना परत केंद्रीय सेवेतून महाराष्ट्राच्या सेवेत आणण्यात आलं, कारण त्या महाराष्ट्र केडरच्या असून जरी प्रतिनियुक्तीवर गेल्या तरी इथली त्यांची ज्येष्ठता कायम राहते आणि त्यामुळे त्या परत आल्या तर मुंबईच्या पोलीस आयुक्त होतील किंवा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक होतील. आणि तसं झालं तर मग महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतल्या अनेक मंत्र्यांचं भवितव्य काय, असा प्रश्न मी 11 सप्टेंबरला माझ्या व्हिडिओतून विचारला होता. तुमच्या नावडत्या रश्मी बहिणीला जर महाराष्ट्रात अशा कुठल्या तरी 2 पैकी एका महत्त्वाच्या पदावर आणलं तर उद्धव ठाकरे सरकारमधले अनेक मंत्री आणि त्यावेळेला अशा बदल्यांमधून खंडण्या वसूल करणाऱ्यांचं भवितव्य काय असेल, हा विषय मी 11 सप्टेंबरला 3 आठवड्यापूर्वी मांडला होता.
आणि 3 आठवड्यानंतर रश्मी बहीण राखी बांधायला पोलीस महासंचालक म्हणून परत आणले. आता पोलीस खात्यातली भगिनी राखी बांधते म्हणजे काय, याची गंमत आपल्याला पुढच्या काही काळात दिसणार आहे. ज्यांना एखाद्या काय ते वॉन्टेड गुन्हेगारासारखं सतावण्याचा उद्योग राजकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर उद्धव ठाकरे सरकारच्या काळात आणि अनिल देशमुख यांच्याही काळात झालेला आहे. त्या रश्मी शुक्ला आज महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांना जितके अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये कुठलीही ढवळाढवळ हस्तक्षेप न करणारा गृहमंत्री आज उपमुख्यमंत्री म्हणून बसला आहे, ज्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. ज्याने त्याच रश्मी शुक्लांनी गोळा केलेला फोन टॅपिंगचा डेटा एका पेन ड्राईव्हमधून विधानसभेत दिलेला होता. आणि आता मंत्रालयातून मी काय केलेलं नव्हतं, मंत्री म्हणून मी काय केलेलं नव्हतं, जे काय केलं ते वाझेने केलं, असं हात झटकायची मोकळीक जरांगे पाटलांच्या बाबतीत तोंड फाटल्यासारखं बोलून अनिल देशमुखांनी आपणच बंद केलेली आहे. कारण पोलीस खात्यात चौकीतल्या शिपायाने देखील कुठे जायचं की नाही याचे आदेश मंत्रालयाकडून येतात. इथपर्यंत अनिल देशमुखांनी अक्कल पाजळलेली आहे आणि पोलिसांना थेट आदेश देत हस्तक्षेप करण्याचा पराक्रम हा टीव्हीचे कॅमेरे चालू असताना अनिल परबांनी नारायण राणेंच्या अटकेच्या वेळेला केलेला आहे. तुम्ही जा, त्यांना उचला, अधिक पोलीस फोर्स लावा, हे आदेश अनिल परबसुद्धा देत होते. याचासुद्धा व्हिज्युअल रिपोर्ट आहे. त्यामुळे ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी जी खंडणी वसुली लाचलुचपत झालेली आहे त्याचे पुरावे गोळा करणारीच व्यक्ती आता महाराष्ट्राची पोलीस महासंचालक बनलेली आहे. आणि आपल्या टांगा ज्यांनी यापूर्वीच अडकवून घेतलेल्या आहेत त्याच्यावर जर कारवाई रश्मी शुक्लांनी करायची ठरवली तर त्यामध्ये हस्तक्षेप करून ते रोखायला देवेंद्र फडणवीस म्हणजे विदर्भाचे असले तरी अनिल देशमुख नाही आहेत. यथेच्छ यामध्ये यांची कशी ससे होलपट होते ते आपल्याला दिसणार आहे. मुद्दा असा आहे की रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक झाले आहेत. त्यामुळे अनिल परब असोत किंवा अनिल देशमुख असोत यांचं भवितव्य काय हा प्रश्न आहे. कारण अनिल परब पण वेगवेगळ्या आरोपाच्या गुंत्यात फसलेले आहेत. आता अशा गोष्टींना चालना किती द्यायची हे पोलीस महासंचालकाच्या अखत्यारीत येतं. आणि ज्या महिलेने दक्षता आयुक्त म्हणून इतका धाडसी पराक्रम करून दाखवला, बड्या बड्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले, ती व्यक्ती तिलाच जर सर्वोच्च पदावर बसवलं असेल पोलीस खात्यात तर कोणाकोणाला बेड्या नावाची राखी बांधू शकते याची कल्पना करा. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.